तर तुमचं सर्वांचं आजच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो. आज आपण चाललो आहे नवीन गाडी घ्यायसाठी. तर आपल्याला लय दिवस झाले एक गाडी पाहिजे होती. आपल्या घरी ऑलरेडी एक गाडी आहे, पण आपल्याला अजून एक गाडी पाहिजे होती. तर आपल्याला आता काय काय होती काही नाही, आपल्याला गाडी घ्यायला जायचं आहे आज. तर चला मग गाडी घ्यायला जाऊ आपण आज. तर नवी गाडी घ्यायला चाललो. तर म्हटलं आता एकदा म्हटलं श्रीकृष्ण भगवानच्या एकदा पाहायला पण घेऊ द्या. आपले घरचे श्रीकृष्ण भगवान आहे ते एकदा पाहायला पण घेतो. काहून की नवी गाडी घेणार हो, तर आपल्याला श्रीकृष्णाची साथ पाहिजेच. तर चला मग आता पहिले सुमितची गाडी उभी, त्याच्या बाद जाऊ आपण. तर सुमितची गाडी आली वाटते, काकू पाहू सुमितची गाडी आली काय. सुमितची गाडी आली. बाय. एवढा उशीर लावला का गाडी आणून. तसं तर काहीच आपल्याला सकाळीच जाणं होतं, पण आपल्याला जायला एवढा उशीर झाला की काय सांगू तुम्हाला. आपल्याला 12 वाजले अडीच डायरेक्ट. पण आपण कधी जाऊ तडीन, आपल्याला कधी गाडी भेटीन. काऊन की गाडी आपण घ्यायला जातो तर खूप टाईम लागते. पण आता फायनली आपण धकलो आहे घरून. तर आता किती टाईममध्ये काय होते आता पाहू आपण. मग त्याच्या बाद आपण मित्रांनो पोचलो मानेगावमध्ये. मानेगावून आपल्याला जाणं होतं नांदुरा. काऊन की आपल्याला तसं तर आपला भाऊ घेऊ नांदुऱ्याला जायला आहे. तर हा इकडून एक रस्ता आहे नांदुऱ्याला जायचा, पण आपल्याला इकडून नाही जाणं. काऊन की हा रस्ता आहे बंद. तर आपल्याला जाणं आहे मोठ्या पुलावून. हा रस्ता आता बंद झालेला आहे. तर आपल्याला आता ह्या इकडून झाला की नाही ट्रॅक्टरच्या मागून, तो हा रस्ता आहे आपला. तर हा सीधा रस्ता मोठ्या रस्त्यावर निघते. हा बी आपल्या ब्लॉकमध्ये बी पाहिला असेल लई खेप हा रस्ता. तर आता आपण ह्या रस्त्यानं जाऊ. मग शेवटी आम्ही 100-200 स्पीडनं पोचलो बा आम्ही नांदुऱ्यामध्ये. आता आल्यावर आता रेल्वे गेट बंद आहे की नाही आहे हे आम्हाला खूप टेन्शन आहे. काऊन की एकदा आम्ही मागच्या बारीनं आलो होतो, तर 3 रेल्वे गेल्यावर रेल्वे गेट उघडलं. पण आपण आता तसं नाही करू, आपण लाईन्या पुलाच्या खालून जाऊ. काऊन की आपल्याजवळ टाईम थोडासा कमी आहे. काऊन की आपल्याला सध्याच खूप उशीर झाला डायरेक्ट जायला. तर ज्याचा भेव होता तेच झालं काही. शेवटी रेल्वे गेट बंदच आहे आधी. तर हे पहा तुम्ही झूम करून दाखवतो तुम्ही, हे रेल्वे गेट बंद आहे. तिकडून गाड्या येऊ राहिल्या, म्हणजे आता सध्याच रेल्वे गेट बंद झालं. तर आपण आता इकडून तर काही जाऊ नये. काऊन की आपल्याला मागच्या बारीने जास्तच घडली होती. तर आपण जाऊ आपल्या कच्च्या रस्त्यानं. कच्चा म्हणजे चांगला आहे थोडाफार, पण मग आपल्याला जाणं आता लाईन्या पुला खालून. काऊन की आपण मागच्या वरील लई वेट केला. तर इकडून काही टर्क बी येऊ राहिले. तर टर्कायला जाऊ द्या बाजूले. हे पहा इकडून येऊ जाऊ बी करायला राहिल्या 2 व्हीलर्स. तर आपल्या पुढे बी लई दिसू राहिल्या 2 व्हीलर येऊ राहिल्या जात आहे म्हणजे. तर आपण आता ह्याच रस्त्यानं जाऊ. आम्हाला जायला लागून HDFC बँकेमध्ये. काऊन की त्या ठिकाणी आपल्याला पहिले पैसे आलो आपण HDFC बँकेमध्ये. कॅमेरा चालणार नाही म्हणून चला मग काढतो याच्या पुढचा ब्लॉक. पैसे काढल्यावर तर आम्ही बँकेतून पैसे काढले. त्याच्या बाद चाललो आता हार घ्यायसाठी. काऊन की आपल्याला गाडीला ओढून हार घेणार बुलढाण्याला झाला आहे ना, हार ओढून घेणार. काऊन की हारची ऑर्डर आम्ही नोटीस टाकली होती. हार पण यानं कुठून घेतला काय माहिती, आपल्याला काही माहिती नाही. काऊन की चौकच आहे कर्ज धरता. हे कोठारी शाळा आहे वो. कडे आमच्या गावातली गॅंग होती शिकायला. आपण तर काही नव्हतं बा, आपण तर गावातल्या शाळेत शिकलो. भारी लोकांची शाळा. तर नांदुऱ्याचं इकडून तिकडून भटकत मग चाललो आम्ही. कुकडे चाललो काय माहिती नाही. आता या रस्त्याचं काही माहित नाही मला कोणतं चाललं. शिवाजी पुतळा आहे तो आपला. हार घेतला ना हार घेतला काय गाडी. हार बनवतो आपल्या गाडीचा. त्या वारा कुठे गेला फुलं कमी नाही ते फुलं हवं घेऊन घेतला आपल्या 2 व्हीलरचा आपण गाईज हार. एवढा मोठा हार घेतला. एवढा मोठा तर आपण आपल्या 4 व्हीलरला नाही घेतला, तर एवढा आपण 2 व्हीलरला घेतला आपल्या. अडी काय घेता हे काय घेता रे अडी. आम्ही चाललो पुढे पुढे. यायला काहीतरी काम आहे. 120-300च्या स्पीडनं झालं आपल्याला. 120-300च्या स्पीडनं जाणार.
मित्रांनो मी खूप खुश आहे आज की आपली टू व्हीलर गाडी येऊ राहिली आपली घरी. आता कसं सांगा, मनातल्या भावना व्यक्त करताना येऊ राहिल्या, पण खूप खुश आहे आज कारण की आपली टू व्हीलर गाडी येऊ राहिली आणि ती आपली फेवरेट बाईक, आपली ड्रीम बाईक येऊ राहिली. चला मग आपण जाऊ आता आपली गाडी आलेली. मी खूप खुश आहे मी आज. मोकळ्यामध्ये आलो. मोकळ्यामध्ये आल्यावरच आपल्याला लय उशीर झाला. 1-1:30 वाजला डायरेक्ट मोकळ्यामध्ये आल्यावर. खूप टाईम झाला आपल्याला जायला बुलढाण्यात. पण जाऊ द्या आता थोडं क्रॉस करत जाता आधी बुलढाण्यात. कधीच आपल्याला आता वडून पासून लागला आपला हा बुलढाण्याचा घाट. वडून हा घाट स्पेशल 10 किलोमीटरचा घाट आहे आपला. आडवा चढवा डायरेक्ट इकडून बी आहे आपल्याला, तसं तिकडून जावं लागते. इकडे येऊ राहिली तसा घाट काटत जावं लागते. 10 किलोमीटरचा घाट. तर हा घाट 10 किलोमीटरचा आहे. तर आपण आता 2 किलोमीटर पार केलं, तर आता अजून 8 किलोमीटर राहिलं आहे. तर रस्ता थोडा वाकडा तिकडा. जाऊ दे आता धीरे काही जास्त दूर नाही राहिला आपलं बुलढाणा. झाला संपला अडूनपासून आपला. आता बुलढाण्याचा घाट संपला. आता आपण आलो आहे बुलढाण्यामध्ये. तर आपलं शोरूम बी बुलढाण्याच्या अंदर नाही आहे, बाहेरच आहे. आपल्याला बुलढाण्यामध्ये घुसायची गरजच नाही. तर इकडे आलो बापू बुलढाण्यामध्ये ATM शोरूममध्ये. आणि इकडे काही आता व्हिडिओ काढणं चालू आहे. अडी ओम्या थोडेफार व्हिडिओ करून राहिला. आता आपू जाऊ अंदर गाडी पाहायला. तर अडी आपला व्हिडिओ काढणं चालू आहे. आपला व्हिडिओ काढला. ही वाली एक घरी आहे आणि ती वाली आहे. अडी अंदर व्हिडिओ करून राहिला हो मी. काय 200 इकडून 200 इकडून 250 निवाली आपली गाडी. का गाडी फक्त तर आम्ही बुलढाण्यात चाललो पण अंदर फटाका बायाने गाडीले फटाके आणि प्लास्टिक नाही बरं थोडासा तो फटाका असते तो वाला केक चाललो बायाने. काहून की नवी गाडी घेऊन राहिलो एवढी महाग केक तर पाहिजे की नाही काही ना काही. तर आम्ही चाललो आता बुलढाण्यामध्ये. हा बुलढाण्याचा मॉल. मला अडी मासुई दिसली काही. मासुई अडी हा ह्याला बी आहे, ह्याला नाही. हा हे काय म्हणलंय माहित, सांड होता. हे पा बनते जनावर गाईज इकडे रस्त्यावर आले काहून की जंगल काटणं चालू आहे. हा मिट्टू बी पा नाराज व्हायला बिचारा तिकडे पाहू राहिला. पण बाकी बुलढाणा एक नंबर आहे भाऊ सिटी. हे बा किती पॉश आहे. डायरेक्ट एक कचरे बी दिसत नाही ना डायरेक्ट. बुलढाण्याच्या बाहेर रस्ते एवढी पॉश आहे डायरेक्ट. हे देख रे तो बा गोरेला बघा काहीच गोरेला एवढा मोठा गोरेला आणि रक्षण करू राहिला बुलढाण्याचं. हे बा बुलढाणा बोलतोय भाऊ. बा मी बिकानेर वर काहून की अडी आलो बाबा मी बिकानेर काहून की आम्हाला अडी घेणार केक. आता ओम्याच्या पसंतचा भाऊ आपण कोणता केक घेते ओम्या. हा वाला काय हा वाला म्हणते ओम्या केक घ्या. किती मताला
कुठे भेटेन ते आपल्याला? अरे हे काय आहे मग? हेच ना रे भाऊ. किती रुपयाचा हा ये छोटा वाला? ये 170 छोटे वाले 170. बुलढाण्यामध्ये एवढं महाग भेटते का रे भाऊ? मोठा वाला किती मागताय? किती रुपयाचा? 350. अरे बापरे बाप. ते दोन एक स्टार्टिंग दोन का? एकच. दोन घे ते. दोन घे. एक व्हिडिओ मी काढीन. कार भाऊ हा एवढा महाग केक काय? काही डिस्काउंट लाव गड्या. डिस्काउंट पटाखा वाला नहीं. वो सस्ता होना चाहिए. वो वाला ना. सिर्फ फटना चाहिए वो. आपल्याला हे घेणार आहे भाऊ फोडासाठी. फक्त हे फुटायला पाहिजे. हा छोटा वाला 50 का है, बड़ा वाला 70 का. छोटा वाला दो. कोणचा छोटा वाला आहे? उधर का? दो नहीं है वो. दो. वो महंगा है क्या वो? वो वाला छोटा वाला. भेटले नाही तर पैसे वापिस आहे काय? आणि कार भाऊ फुटले नाही तर? गारंटी नहीं देता उसको. गॅरंटी नाही. याच्यानंतर हे निघलं की रे. हे बदलून द्या. तुझा राग नाही. बाळू दिले. गुलाबी इधर वाला गुलाबी. हा वही. मी काय म्हणतो हा एक माझा व्हिडिओ बनवतो. हा नाही तर माय हा निघाओ. हंडी वाला चांगला. चांगला आहे. ओ केक दे दो. क्या बोले? केक कौन सा लग रहा था? कोणता घेतो रे मी? ओ छोटा वाला. रुपये वाला. इधर का? 170 का था. में वो इतना सामान ले रहे हैं ना हम. हाँ दो देतो ना वो देतो. नाही ते काय पेस्ट्री किती आहे? नाही ते गाडीला कायच करणार वाटते. पेस्ट्री घेतली तर. निकोय दिशीन दे का. अरे ते काही नसलं चालते. मी काय म्हणतो फक्त हे ब्लास्टर बी असले चालता. बरं राहू दे केक राहू दे भाऊ. केक राहू दे भाऊ. केक रहने तो यही देते. ठीक है. हाँ. तो भाव को फाइनल दूंगा. इतना महंगा कुछ केक होता है क्या? आता नाही घ्यायचं. कॅरी बॅग द्या ना ते. हे हाती फुटतील ना भाव. हा हाती फुटलं तर काय करसान? ज्यादा जोर से घुमाना. अरे सुदे नाही हे आमचे गावातले माणसं आहे. प्लास्टिंग घेतलं भाऊ आम्ही ना. चाललो आम्ही आता हे शोरूम या दोघांची मस्त चालू आहे. गाडी चालवायच्या बद्दल दोन्ही चालू वाढे फक्त आरामशीर चालला जाऊन जिल्ह्यामध्ये. मी काय म्हणतो पेढेगिरी घेता काही पेढेगिरी कोणता नव्हता काय पेढेनं बोलणार नाही. सध्यानं बोलणार नाही. हो थोडी द्या ना. चला दे पण झालं माय 50 रुपयाचं. चाल पुढे पाहू. पोलीस वाले पाठवतील. नाही चला तू बसा. पोलीसवाले अडी गाईस पोलीसवाले जास्त असतात. आम्हाला पकडू शकतात. कारण वपू शकता. आम्हाला पुरी नाही करे वपू शकता. वपू शकता आम्हाला एकाकडे नेऊ बोलले. पण हा मला पुढेच तर दिसला पेढावाला. जास्त अरे हो जास्त नको पेढा एखादा पाव बस. हा भाऊ थोडीच खवडायला बा पेढा भाऊ. कोणता घेतो ये कितना है भैया? एक कलाकंद है 100 रुपये पाव. पेड़ा पेड़ा है 80 रुपये पाव, 60 रुपये पाव, नहीं 100 रुपये. किती देतो की पाव? कसा आहे? कधी घेतला बा आम्ही पेढा. आधी म्हणते पैसे द्या. आजी आम्ही नसतो हे उधार घेतला पेढा. आम्ही खूप गरीब माणसं आहे. घेतला. चलो सगळ्यात मोठा पेढा घेऊन घेतला तो आधी. कारण की जास्त आम्ही गोळ खात नाही. गोळ खाल्ल्यानं शुगर असतो. शुगर वाढते गोळ खाल्ल्यानं. म्हणून आम्ही जास्त गोळ नाही घेतला.
आरामशीरच चालू दे ना जरा, काही दूर नाही. काही दूर जाणं नाही आपल्याला. घेऊन घेऊन आपल्याला रिंगला लाल करी रे लाल करी. हे बा शेर चिता चिता कोंबले काहीतरी डसलं. तर आलो बापू आपल्या शोरूमवर फटाके गिटाके घेऊन. आपली गाडी तर खोलली होती. आपली गाडी होती काहून खोलली? काहून खोलली रे बघितले. गाडीने काहून खोलली काय माहिती. काही आपल्याला इतर मोहनपट्टी दिसते गाडीमध्ये. गाडीमध्ये खूप दिसतो आपल्याला हा आला. जखम कुठून जर झाली काय वावरामध्ये काटे गिटे जर मिळलं तर हा लागला. हे अजून बेंडेज पडते. ती जर आपल्याला बेंडेज पडते आणि दुसरं अजून म्हणून दुसरं आहे हा वाला. बस आजच्यासाठी एवढं तर मित्रांनो अडी आपल्याला गाडी बांधावं लागेल. सपोर्ट मारतील टेप दे. काहून की हे थोडं वाकडं आहे. चाबी आपल्या गाडीची होईल थोडी आपल्याला टेप बांधावं लागेल. घाला कुकडे वर. आपल्याला येता येता शिवबाबूची गाडी लावा आणा लागत होती. आपल्याला सांगलं नाही शोरूम तर आजच्या आज म्हणजे गाडीची आपली पासिंग होऊन गेली. तर आता आपण लवकरात लवकर घरी निघू जाण्यासाठी. हे आपल्या गाडीने हार गेल लावला. लय टाईम लागला आपल्याला घरी जायला. मी व्हिडिओ बनवतो म्हणते आता. मी व्हिडिओ बनवून राहिला. आता लवकर आपण गाड्या आपल्या. तर शेवटी भाऊ आपल्याला आपली गाडी भेटली. फक्त की हे म्हणत होती की थोडंफार आता चाबी गिबी सोबत म्हणत काहीतरी फोटो काढायचा. काहून की कंपनीला म्हणत फोटो पाठवावं लागतात. म्हटलं काही वांधा नाही. म्हटलं तेवढा आपण फोटो गिटो काढून घेऊ आणि आपण लवकरात लवकर घरी नेऊ. काहून की आपल्याला लय उशीर झाला. तर गाईस हे आपली इकडे गाडी आहे. पण हे आपल्याला आपलं हे जातीचं प्रमाणपत्र भेटलं. हे आपली गाडी आहे. आपल्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं. आणि आता आपण हे जुनी गाडी घेऊन चाललो गाई. चालू म्या. तर मित्रांनो आम्ही आलोय नांदुऱ्यामध्ये आम्हाला करणं आमच्या गाडीची पूजा. आपल्या गाडीची आधी पूजा करणार. बजरंग बलीजोय पण आपले महाराज काही आले नाही. महाराज कधी येतात रे आपले? महाराज तिकडे आहे. तर महाराज काही आले नाही अजून. आपल्या गाडीच्या आता आधी एकदा पूजा घेऊ करून. या गाडीला स्पेशल फुलं आणायला आम्ही घरून. देवाचं फुलं आहे आपल्या. हे पहा आपली गाडी कशी दिसते राणी. ये भैया ये याच्यावरच तर फिदा आहे ती काय. कोणाची ड्रीम बाईक आहे सांगायला लवकर. आपले महाराज येतात तर आपण गाडीची पूजा करू. तर आपल्याला घेणार आहे भाऊ नारे. काहून की बजरंग बली जो नारे फोडणं आपल्याला नवी गाडी घेतली. तर हे काय तर नारे आहे रे. नारळाचे वाईल आहे टोपल्यात. वरनं नांदुऱ्यात नारळ नाही. वाईल म्हणजे? हा ते वाईल नारळ आहे ना. पाणी नाही का यात? पाणीच नाही. माल आला नाही. डवलाय. असं आहे काय? हा ते खायचंय 2-3 नारळ पाहत. पाणी आहे. पाणी आहे का यात मावशी? पाणी आहे ना. पाणी आहे आहे तिच्यात किती काय पाहू. कितीचा आहे मावशी? 50 रुपयाचा आहे. नारळ असं आहे काय? द्या बा. चिल्लर नाही चिल्लर नाही आमच्या. एकच पाहिजे का? हा एकच पाहिजे. हे घेऊ काय रे? 50 रुपयाचा नारळ आहे गाईचं. पाहिजे पाहिजे 50 रुपयाचा नारळ आहे अडी. काहून की पुऱ्या नांदुऱ्यामध्ये नारळ आहे. नाही मावशी म्हणली. नाही ना. आता कसं काय करावं? मावशी पण तुम्हाला बिझी आहे सध्या.
हे बाबू हे आपल्या बजरंग बलीची नागपुरातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे. अरे मावशी देताना सोनून मावशी सोनून देता. अरे ते घेणं काढायला आहे. ते जमीन का आम्हाला सुंदर लावला हे करून. मावशी 50 रुपये घेते ना रे मावशी हे करून. पण मावशी इज बिझी नाही ना बाई. ते आले. पैसे मोपरे थांब ना आता एक एक. हे खिशातले पोलतीन मा हे इधर आपल्या गाडीची फीचर लावली लग्न महाराज आहे आली आहे. गाडी चालू ठेव ना. चालू राहू. काय नाव आहे? सोपान. आपल्या गाडीची पूजा चालू आहे भाऊ, नव्या गाडीची. याला वाटलं गाडीचं नाव सांगलं आहे. गाडी विचारलं मा नावाची गरज हो. देवपूजा चालू आहे. मा टीका असं वाटते उपला टीका उपला काय बोट लावलाय का? अरे पेळा जाणार नाही पेळा. हो रे काय पेळा आणला नाही गड्या. कॅमेरा घेऊन जाय. चलो 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 गाइस हम जा रहे हैं पेड़ा लेने को. अपुरेच काम करतो ले कापू. पण काहीच काही म्हणा तुम्ही फक्त मा डोक्याचं कुकू हुकलं इकडे मारा. फक्त हे कुकू हुकायला माहित काय करसान मग आता. जाऊ द्या एवढं तेवढं पिक्चर दाखवता. काकू अडी पेढा घ्यायला आलो. भजी पेढा आहे पेढा आबा कुठे भेटेन पेढा. कुठे इकडे नाही भेटणार काय. काय झाली आता साखर असेल ना. तर गाईज आपल्याला पेढा भेटला नाहीये. लंबे झाले ना. एक एक दोन दोन खानसान तर काय जमीन दे मी. गाईज हे ना इकडेच पेढे बंद चेक केले. गावात जा लागेल रे. हे आमचा माणूस आम्ही पण संपलेले. जाऊ द्या ना. बजरंग बलीचा भाऊ कोणचा असते तो. बजरंग बली हा भाग ना. गुप्तचर महाराज नाही रे. बजरंग बली हा भावाचं काहीतरी नाव आहे ना. बाहेर भाऊ पूजा चालू आहे. पूजा दिसायला पाहिजे ना आपली. ते आपली अडी भाऊ पूजा चालू आहे. अडी पूजा झाली आहे. अडुल्ली पूजा झाली. अडुल्ली पूजा झाली. अडुल्ली पूजा न अडुल्ली पूजा. अडुल्ली बी सगळ्या दूरची पूजा झाली आहे. बजरंग बलीची पूजा म्हणतात शेवटी. गाईज महाराजने द्यायला अडी पेढा नव्हता आमचं. कारण की येणं त्या शोरूम मध्येच बंदा पेढा खाऊन घेतला. त्याच्यामध्ये हा बी एक होता खाणारा पेढा. येणं काही 2-2, 3-3 पेढा खाल्ले. येणं समजते काही
महाराजने एक जायला खेळा नव्हता काही सांगतो मी. महाराज पण 200 माझं 200 नाही. आता आपल्या गाडी सुद्धा झाली पहिले म्हणा आराम करून गेलं. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.